जय शिवराय, जय भीम, जय टायगर. मी नांदेड जिल्ह्यातून भूमिलेख म्हणजे पी आर कार्ड ऑफिस या ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार मी गेल्या 1 वर्षापासून ह्या गोष्टीची कंप्लेंट करत आहे. त्याचे पूर्ण माझ्यापाशी लेटर्स आहेत, पत्र, माहिती अधिकार निवडण्याचे जिल्हाधिकारी साहेब मध्ये पत्र आलेत मला. त्याचे मी सगळे पत्र दिलेले आहेत. पुण्याला सुद्धा मी पत्र पाठवले, त्याचे पण मला रिप्लाय दिले की आपण दिलेले पत्र आम्ही त्याची चौकशी मांडू म्हणून. आणि चौकशी मांडताना ह्या ठिकाणी नांदेडमध्ये 2 वेळेस अपील झाले. एक वेळेस मला बोलवण्यात आलं मस्के साहेबाच्या कॅबिनला, पण त्या ठिकाणी अपीलमध्ये मला डाऊट आलं. मी त्याचं रिप्लाय दिलं आणि मी वापस पत्र मारलं की मला हे पटलं नाही म्हणून. त्याचा अजून काही रिप्लाय त्यांनी दिला नाही. पुण्यात जाऊन मी कंप्लेंट केलं. वापस पुण्याहून देशमुख मॅडम यांच्याकडं अपीलसाठी पत्र आलं, पण त्यांनी मला न कळवता न काही सांगता एकतर्फा रिझल्ट लावून टाकला. आणि मला रिझल्ट लागल्यावर पत्र आलं की तुम्ही तारीखला आले नाही, अपीलला आले नाही, म्हणून आम्ही एकतर्फा रिझल्ट लावला. माझं म्हणणं असं आहे, अपील करताना एक पत्र पाठवतात की आपलं असं असं तारीख आहे, आपण ह्या तारीखला या म्हणून. पण मॅडमनी मला कुठलाही पत्र न देता डायरेक्टली त्यांनी रिझल्टचं मला पत्र दिलं की तुम्ही आले नाही म्हणून. ह्याकरता आणि सोबत त्यांनी एक पत्र दिलं की बाबा तुम्ही विनाकारण उपोषण करून कुठेही हे करू नका, उपोषण करू नका. मला एक सांगा, हे लोकशाहीमध्ये कोणाचं बंधन आहे का उपोषण करण्यासाठी? नाही तर मग मला असं का म्हणले की तुम्ही उपोषण करू नका, हे धमकी पत्र समजू काय कोणतं पत्र समजू? तर मी ह्यासाठी पुढचा निर्णय असा घेतलाय की 14 तारीख म्हणजे 14 ऑगस्ट ह्या रोजी मी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मी उपोषणाला बसणार आहे. उपोषण हे माझा हक्क आहे, ते माझ्या कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. का तर आपण पाहिलं की प्रत्येक ठिकाणी आज गरीब माणूस सोनं घेणं अवघड नाही, पण पी आर कार्ड काढणं अवघड आहे. का तर त्या ठिकाणी एवढे दलाल सोडलेले आहेत, ते ऑफिसमध्ये पाय ठेवू देत नाहीत. बाहेरचे बाहेरच कोंबड्यावानी कापतात गरीब लोकांना. ह्याकरता माझं म्हणणं असं आहे की इथले अधिकारी मस्के साहेब झाले, श्रीरामे झाले, सुरेश झाले, यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावं, यांच्या पूर्ण मालमत्तेची चौकशी करण्यात यावं, हे माझी मागणी आहेत. पण हे गेल्या 1 वर्षापासून ही मागणी करत आहे, पण कुठल्याही प्रकारचा रिझल्ट लागत नाही. वरून मला ऑफिसमध्ये बोलून धमकवत आहेत की आमचं कुठं काहीच वाकडं होत नाही, आमचं वरपर्यंत सेटिंग आहे. जेव्हा मी पुण्यापर्यंत हे पत्र पाठवलं आणि पुण्यावर ह्याला पत्र आले पण कुठलाच रिझल्ट लागला नाही, तेव्हा मला कळालं की हे लोक कुठं ना कुठं पैसे वाटून लोकांना शांत बसवत आहेत. म्हणून मी आता निर्णय मी मुंबईला जायचा घेतलेला आहे. आझाद मैदान या ठिकाणी मी जात आहे. त्या ठिकाणी मी सगळे अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि एस पी ऑफिसला पण पत्र दिलं, नांदेडच्या पण आणि आझाद मैदान ह्या ठिकाणच्या पण, की बावनकुळे साहेब जे आमचे मंत्री आहेत, मला विश्वास आहे की ते ह्या गोष्टीत दखल घेऊन न्याय देतील. का तर हिचं गोरगरिबांना एवढं लुटलेलं आहे, ह्यांची एवढं माज आलेलं पैशाचा, खुलं सांगत तर भयानक माज आले ह्यांना पैशाचा. ह्या माज काढण्याकरता यांची ह्याला जागा दाखवण्यासाठी मी मुंबई या ठिकाणी आझाद मैदान 14 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार आहे. आणि माझ्यासोबत जे येणारे लोक होते त्याच्यामध्ये काही लोकांना एक्सायझेडनी फोन लावून त्यांना धमकवले की तुम्ही जाऊ नका. त्यांच्या सकाळी मला फोन आले कि भाऊ मेरा तबीयत ठीक नहीं, मैं नहीं आ सकता, मेरी मम्मी का तबीयत ठीक नहीं, मैं नहीं आ सकता, मेरी बीवी की तबीयत ठीक. इट्स ओके, मला काही प्रॉब्लेम नाही. माझ्यात येणारी अर्धे लोक पुण्याला मुंबईला गेलेले आहेत, काही पुण्याहून येत आहेत, काही लोक इथं त्यांना आता कोणाचे धमके आले काय आले मला तर माहित नाही, पण त्यांचे मला फोन आले की आम्ही येणार नाही, एकटा लढीन, एकटा जाईन, पण आझाद मैदानावर मी उपोषणाला बसणार आहे. हे मी पत्र दिले. मी जाणार आहे, लोकांच्या न्यायासाठी लढणार आहे आणि ह्या अधिकारीला त्यांची जागा दाखवणार आहे. आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून हे पण मी पत्र दिलेलं आहे. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, यांचे प्रमोशन थांबवा, यांच्या बदल्या थांबवा, हे पूर्ण मी पत्र दिलेले आहेत. त्याची रायटिंग मध्ये माझ्यापाशी प्रूफ आहेत आणि एवढे प्रूफ आहेत जिथे त्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत. हे सगळे त्यांचे काळे कारनामे आहेत. हे त्यांचे काळे कारनामे आहेत. हे बघू शकता तुम्ही की संचिका ह्यांनी असे कागदपत्र घेऊन पी आर कार्ड काढलेत ज्या कार्डांचा कुठलाही काही संबंध नसतो. काही ठिकाणी तर रविवारच्या दिवशी ह्यांनी पिण्याच्या नादीमध्ये हे पण विसरले की रविवारी ऑफिस बंद असते, रविवारची पण तारीख आहे पी आर कार्डला. आणि काही ठिकाणी दवाखान्याची चिठ्ठी लावून 3rd पर्सनच्या नावानं त्यांनी जमीन जायदाद करून टाकले.
हे पण माझ्यापाशी पुरावे आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे जनतेशी की मी जात आहे 14 तारखेला. आपलं अगर कोणी असेल मुंबईला, तुम्ही अगर मुंबईच्या दिशेने असाल तर 14 तारखेला आझाद मैदान ह्या ठिकाणी भेटा. हे फार मोठा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे जे की नांदेडमधून उघड होणार आहे. आपण भूमिलेखचा आपल्याला अभ्यास नसल्यामुळं काही लोकांना तिकडे काही लोक लक्ष देत आहेत, हा बाई बोलले अधिकारी खरं बोलत असतील, या उद्देशानं हे लोक लुटत गेले. यांच्या तोंडाला एवढं रक्त लागले. आज ह्यांच्या मनात कुठली भीती नाही अधिकारीबद्दल की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. साफ शब्दात म्हणले मला मस्कर साहेबांनी की तुम्ही कोणत्याही ऑफिसला जावा, आमचं काहीच वाकडं होतं. याचा अर्थ असा आहे यांची इन्कम एवढी झालेली आहे की कुठल्याही अधिकाऱ्याला खरेदी करू शकतात. आता मला बघायचं हे आहे की मी जे मुंबईला चाललो आझाद मैदानावर बावनकुळे साहेबाला, यांची एवढी ताकद आहे का त्या अभिमंत्र्याला खरेदी करतात काय? मला हे यांची ताकद बघायची आहे. जय टायगर.